दूतांचा मरेला संदेश. प्रभूच्या दूताने मरेला संदेश दिला आणि पवित्र आत्म्याच्या योगाने गर्भवती झाली. नमो ही कृपा पूर्ण होईल, प्रभू तुझ्या खाली आली. धन्य तू स्त्रियांमध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. हे पवित्र मरिये, देवाची माते, आम्हा पापियांसाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळी विनंती कर. आमेन. पहा मी प्रभूची दासी आहे, तुझ्या शब्दाप्रमाणे माझ्या पायी हो. नमो ही कृपा पूर्ण मरिये, प्रभू तुझ्या खाली आहे. धन्य तू स्त्रियांमध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. हे पवित्र मरिये, देवाची माते, आम्हा पापियांसाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळी विनंती कर. आमेन. देव शब्द मनुष्य झाला आणि आम्हामध्ये राहिला. नमो ही कृपा पूर्ण मरिये, प्रभू तुझ्या खाली आहे. धन्य तू स्त्रियांमध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. हे पवित्र मरिये, देवाची माते, आम्हा पापियांसाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळी विनंती कर. आमेन. ख्रिस्ताने दिलेल्या वचनास आम्ही पात्र व्हावे म्हणून हे पवित्र देवमाते, आम्हासाठी विनंती कर. आपण प्रार्थना करूया. हे प्रभू, तुझ्या पुत्राच्या वेदनेचा संदेश दूताने आम्हाला दिला. त्याच्या दुःखसहनाच्या व विश्वासाच्या द्वारे आम्हाला पुनरुत्थानाचे वैभव मिळाले. म्हणून आमची मने तुझ्या कृपेने संपन्न कर. ही प्रार्थना आम्ही आमच्या प्रभू ख्रिस्ताद्वारे करतो. आमेन. आजच्या मिसाचे हेतू संत अंतोनीचे आभार मानण्यास्तव स्वर्गवासी स्टेला एलाइस रिबोलेच्या स्मरणार्थ कुटुंबाच्या बरेपणासाठी हे हेतू अर्पण करण्यात येत आहे. त्याचप्रमाणे क्षणभर शांत राहून आपल्या हेतूसाठी आपण प्रार्थना करूया. पिता, पुत्र आणि पवित्र आत्मा यांच्या नावे आमेन. आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा, परमेश्वराची प्रीती आणि पवित्र आत्म्याचा सहवास तुम्हा सर्वांना लाभो. आणि तुम्हाला सुद्धा. बंधू भगिनींनो, पवित्र रस्त्याच्या उत्सवात सहभागी होण्यास आपण पात्र ठरावेत म्हणून आपल्या पापाची आपण आठवण करूया. सर्व शक्तिमान परमेश्वराजवळ व तुम्हा बंधू भगिनीजवळ मी कबूल करतो की कल्पनाने, शब्दाने, कृत्याने, वैघाईने मी फार पापे केलेले आहेत. माझा अपराध, माझा फार मोठा अपराध. पुण्यकुमारी पवित्र मरिया, सर्व देवदूत व सर्व संत यांना व तुम्हा बंधू भगिनींना मी विनंती करतो की माझ्यासाठी आपल्या प्रभू परमेश्वराजवळ प्रार्थना करा. सर्व समर्थ परमेश्वर आम्हाला दया करो व आमच्या पापांची क्षमा करून आम्हाला सार्वकालिक जीवनाकडे नेवो. आमेन. Maria.
प्रार्थना करूया. हे सर्व समर्थ व नित्यजीवी परमेश्वरा, सर्व सामर्थ्याच्या व प्रेरणाच्या उगमा, ख्रिस्ताचे अनुयायी म्हणून तुझी सेवा करण्यास आम्हाला शक्ती दे. तुझ्या सेवेत आम्हाला आनंदाचा अनुभव येऊ दे. ही प्रार्थना आम्ही तुझ्याबरोबर पवित्र आत्म्याच्या ऐक्यात सर्व काळ जिवंत राहणारा व राज्य करणारा एकच परमेश्वर, तुझा पुत्र आमचा प्रभू ख्रिस्त याच्याद्वारे करतो. आमेन. संत पौलाने इफेसीकरास पाठवलेल्या पत्रातून घेतलेले वाचन. आठवण करा की तुम्ही त्यावेळेस ख्रिस्त विरहित इस्रायलाच्या राष्ट्राबरोबरचे वचनाच्या करारास परके, आशाहीन आणि देवाविरहित असे जगात होता. परंतु जे तुम्ही पूर्वी दूर होता ते तुम्ही आता ख्रिस्त येशूच्या ठायी ख्रिस्ताच्या रक्ताद्वारे जवळचे झाला आहात. कारण तो आपली मूर्तिमंत शांती आहे. त्याने दोघास एक केले आणि मधली आडभिंत पाडली. त्याने आपल्या देहाने वैर नाहीसे केले. हे वैर म्हणजे आज्ञाविधीचे नियमशास्त्र, अशासाठी की स्वतःच्या ठायी दोघाचा एक नवा मानव निर्माण करून त्याने शांती प्रस्थापित करावी आणि त्याचे एक शरीर करून आपण वधस्तंभावर वैरभाव जिवे मारून त्याच्याद्वारे दोघांचा देवाशी समेट करावा. आणि त्यांनी येऊन जे तुम्ही दूर होता त्या तुम्हा शांतीची सुवार्ता सांगितली. जे जवळ होते त्यांनाही शांतीची सुवार्ता सांगितली. कारण त्याच्याद्वारे आत्म्याच्या योगे आपण उभयतांचा पित्याजवळ प्रवेश होतो. तर यावरून तुम्ही आत्तापासून परके आणि उपरे नाही, पण पवित्र जनाच्या बरोबरीचे नागरिक आणि देवाच्या घरचे आहात. प्रेषित आणि संदेष्ट या पायावर तुम्ही रचलेले आहात. स्वतः येशू ख्रिस्त मुख्य कोनशिला आहे. त्याच्यामध्ये संबंध इमारत जोडून रचली असता प्रभूच्या ठायी वाढत वाढत पवित्र मंदिर होते. प्रभूच्या ठायी तुम्हीही आत्म्याच्या द्वारे देवाच्या वस्तीसाठी एकत्र रचले जात आहात. हा प्रभूचा शब्द. देवाला धन्यवाद. प्रतिसाद. परमेश्वर आपल्या लोकांशी शांतीबद्दल बोलेल. परमेश्वर आपल्या लोकांशी शांतीबद्दल बोलेल. परमेश्वर देव जे काही बोलेल ते मी ऐकून घेईन, कारण तो शांतीबद्दल बोलेल. खरोखर त्याचे भय धरणाऱ्यांना त्याने सिद्ध केलेले तारण समीप असते, यासाठी की आमच्या देशात वैभव नांदावे. प्रतिसाद. परमेश्वर आपल्या लोकांशी शांतीबद्दल बोलेल. दया आणि सत्य यांचा संगम झाला आहे. नीती आणि शांती याचे मिलन झाले आहे. पृथ्वीतून सत्य बाहेर पडत आहे. स्वर्गातून नीतिमत्व अवलोकन करीत आहे. प्रतिसाद. परमेश्वर आपल्या लोकांशी शांतीबद्दल बोलेल. जे उत्तम ते परमेश्वर देईल आणि आमची भूमी आपले फळ देईल. त्याच्यापुढे नीतिमत्व चालेल आणि त्याची पावले इतरांना मार्गदर्शन होते. प्रतिसाद. परमेश्वर आपल्या लोकांशी शांतीबद्दल बोलेल. हे प्रभू, तुझी वचने आत्मा आणि जीवनाशी आहेत. सार्वकालिक जीवनाची वचने आपणास जवळ आहेत.
तुम्हा बरोबर असो. आणि तुम्हा बरोबर सुद्धा. लूकच्या शुभवर्तमानातून घेतलेलं वाचन. हे प्रभू तुझा गौरव असो. येशू आपल्या शिष्यांस म्हणाला, तुमच्या कमरा बांधलेल्या दिवे लावलेले असू द्या. धनी लग्नाहून येऊन दार ठोकील तेव्हा आपण त्याच्यासाठी तात्काळ उघडावी. तो परत येण्याची वाट पाहत असलेल्या माणसासारखे तुम्ही व्हा. धनी आल्यावर जे दास जागृत असलेले त्याला आढळतील ते धन्य. मी तुम्हाला खचित सांगतो, तो आपले कंबर बांधून त्या जेवावयास बसवील आणि येऊन त्याची सेवा करील. तो रात्रीच्या व दुसऱ्या किंवा तिसऱ्या प्रहरी येईल तेव्हा तो त्याला असे आढळेल ते धन्य आहेत. प्रभूचे हे शुभवर्तमान. हे ख्रिस्ता तुझी स्तुती असो. ख्रिस्ता ठाई माझ्या बंधू भगिनीनो, कोणता आजार कोणाला कसा होईल हे सांगता येत नाही. आज कोणतीही व्यक्ती असं सांगू शकत नाही, उद्या मला काहीच होणार नाही, उद्या काय होईल याचं क्षणभंगूरसुद्धा आपल्याला माहिती नसतं. अशीच एका कुटुंबामध्ये एक तरुण व्यक्ती दुर्दैवाने दोन्ही किडनी फेल्युअर झाले. आणि किडनी फेल्युअर झालं की आपल्याला माहीत आहे, आठवड्यात 2-3 वेळा डायलिसिस करावं लागतं. कुटुंबाला सुरुवातीला आजूबाजूचे लोक मदत करतात, हॉस्पिटलची मदत करतात, नातेवाईक येतात, मित्रमंडळी मदत करतात. पण ही अंगवळणी पडल्यानंतर, सवय झाल्यानंतर दुसरे तिसरे येत नाही. घरच्या माणसाला असं बघावं लागतं. आणि या व्यक्तीला आठवड्यात 2-3 वेळा डायलिसिससाठी हॉस्पिटलमध्ये जावं लागत असते, कामावर ॲडजस्ट करावं लागत असते. परंतु एक गोष्ट मला दिसत होती त्या व्यक्तीला भेटल्यानंतर, की त्या व्यक्तीचा चेहरा नेहमी हसरा असायचा, नेहमी स्मित हास्य असायचं, नेहमी समाधानी असायचं. ते मला आश्चर्य वाटायचं, ज्याच्या जीवनामध्ये एवढं मोठं दुःख आहे, ज्यांच्या जीवनामध्ये एवढी मोठं समस्या आहे, तरीसुद्धा एवढा हसरा चेहरा, एवढं मोठं संकट असतानासुद्धा एवढा चंचल आहे, समाधानी व्यक्ती कशी आहे. आणि मी त्याला विचारल्यानंतर त्याने मला सांगितलं, फादर, माझ्या रूममध्ये, आमच्या घरामध्ये प्रभू येशू ख्रिस्ताला काल्वरी टेकडीवर टांगवलेला वधस्तंभ आहे. ज्या वेळेला मी डायलिसिससाठी जाते त्यावेळेला त्या क्रुसाकडे बघतो. येशूचं ते चित्र पाहिल्यानंतर मला काल्वरी टेकडीवरचं दुःख आठवते. आणि मग त्याला बघितल्यानं मला ताकद मिळते, हिंमत मिळते. येशू आणि मरीने खूपच विश्वास ठेवला, तसेच मी विश्वास ठेवते, आशास्थान ठेवते. आणि हे काल्वरी टेकडीचं जे दृश्य आहे ते माझ्यासाठी शक्तिस्थान आहे, आशास्थान आहे. माझ्या बंधू भगिनी, अशा प्रकारची उदाहरणं तुमच्या कुटुंबात आहेत, तुमच्या जीवनामध्ये आहेत. संकट आहेत, प्रसंग आहेत, वेदना आहेत, दररोजचं आहे. आणि दररोज असल्यानंतर आपल्या स्वतःला तो काल्वरी टेकडीपर्यंत क्रूस वाहून न्यावा लागतो. अशा प्रकारची असंख्य उदाहरणं आहेत. पण जी व्यक्ती ख्रिस्तामध्ये मुळावलेली आहे, जी व्यक्ती ख्रिस्तामध्ये दृढ झालेली आहे, त्या व्यक्तीमध्ये किती वादळ आले, किती संकट आले, किती प्रसंग आले, ते डगमगणार नाही. का त्या व्यक्तीला माहीत आहे, येशू इमॅन्युअल आहे, येशू माझ्याबरोबर आहे, मी एकटी नाही, मी एकटा नाही, परमेश्वर माझ्याबरोबर आहे. आणि आपल्या जीवनामध्ये अंधारूपी बोगदे येतील, आपल्या जीवनामध्ये प्रसंग येतील, उद्या काय घडेल कळणार नाही. तरीसुद्धा जीवनावर काही जरी झालं तर श्रद्धा ठेवणारी, ख्रिस्ती श्रद्धेमध्ये मुळावलेली चर्चमध्ये जीवन जगणारे ख्रिस्तरूपी कधीच हा डगमगणार नाही. म्हणून माझ्या बंधूंनी भगिनींनो, आजच्या वाचनामध्ये आपण जर पाहिलं, पहिल्या वाचनामध्ये या दिवसामध्ये आपण संत पौलाने लिहिलेल्या एफेसीकरास पत्रामध्ये वाचतो. आणि याचा संदर्भ त्या ठिकाणी आलेला आहे. संत पौल येशूविषयी सांगत आहे की प्रभू येशूने आपल्यासाठी काय काय केलेलं आहे. आणि म्हणूनच एफेसीकरात लिहिलेल्या पत्रामध्ये सांगतो, प्रबोधन करताना, की पूर्वी तुम्ही परके होतात, पूर्वी तुम्ही ख्रिस्तरहित होतात, पूर्वी तुम्ही आशाहीन होतात, पूर्वी तुम्ही देवरहित होतात, आता तुम्हाला येशू सापडलेला आहे.
आता तुम्हाला येशूची ओळख झालेली आहे, आता तुम्हाला येशूची पारख झालेली आहे. ख्रिस्ताच्या रक्ताने तुम्ही येशूच्या चर्चमध्ये आणि येशूमध्ये जवळचे झालेला आहात. आता तुमच्यामध्ये येशूचं सामर्थ्य आहे, तुमच्यामध्ये बाप्तिस्माद्वारे पवित्र आत्मा वस्ती करत आहे. मग संकट आले, प्रसंग आले तर आपल्या श्रद्धेमध्ये आपण मुळावलेलं असलं पाहिजे. हे रहस्य आपल्या जीवनामध्ये आपण जगलं पाहिजे. त्या पापाची भिंत, ही जुनी भिंत मोडून काढलेली आहे. आपण बाप्तिस्माद्वारे एकधेय झालेलो आहोत. येशूमध्ये तन मन धनाने एकरूप झालेलो आहोत. येशू आपल्या जीवनामध्ये आहे, पवित्र आपल्या आत्मा आपल्या जीवनामध्ये आहे. आपण येशूचे भक्त आहोत, शिष्य झालेलो आहोत. बाप्तिस्माद्वारे आपल्याला पवित्र आत्म्याचं दान मिळालेलं आहे. श्रद्धेची परंपरा मोठी आहे आणि म्हणून संत पॉल एफिसीला दिलेल्या पत्रामध्ये शेवटी सांगतो की आपली जी श्रद्धा आहे ना, ती प्रेषितांनी दिलेली आहे, संदेशाने आपली मिळालेली आहे. ही श्रद्धा मजबूत आहे. आणि माझ्या बंधू भगिनींनो, तुम्हाला आठवत असेल रविवारी आपण चर्चमध्ये नायसीन क्रीड म्हणतो. काय आहे ती आपली श्रद्धा आहे. परंपरेनुसार आपल्याला मिळालेली श्रद्धा आहे. त्या श्रद्धेमध्ये आपण जागृत होतो. तीच खरी मुळावलेली श्रद्धा आहे, तीच खरं मुळावलेलं आहे. म्हणून आपल्या ख्रिस्ती कुटुंबामध्ये, ख्रिस्ती जीवनामध्ये ही मुळावलेली श्रद्धा असली पाहिजे. पण त्यासाठी येशू आजच्या शुभवर्तमानामध्ये आपल्याला सांगत आहे, डोंट टेक इट फॉर ग्रांटेड. सैतान इज लाईक अ रोअरिंग लाईन. सिंह गर्जनासारखं बाहेर उभा आहे. तुम्हाला वाटेल येशू माझ्यामध्ये आहे, माझा बाप्तिस्मा झालेला आहे, मी देवळात जाते म्हणून आता पण बिंदास राहावं. नाही. आजच्या वाचनामध्ये, शुभवर्तमानामध्ये येशू सांगत आहे की तुम्ही जागृत असलेलं पाहिजेत. ख्रिस्ताला आपल्या जीवनामध्ये केंद्रस्थानी केलेलं असलं पाहिजे, ख्रिस्तामध्ये मुळावलेलं असलं पाहिजे. आपण त्या स्वर्गाच्या राज्याचे नागरिक आहोत. ख्रिस्त आपल्या जीवनामध्ये आहे म्हणून आपण ख्रिस्तामध्ये जागृत असले पाहिजेत. किती प्रसंग आले, किती संकट आले तर आपण घाबरायचं कारण नाही. ख्रिस्तामध्ये आपलं जीवन परिपूर्ण आहे. आपल्यामध्ये देवाचं आमंत्रण कधी येईल हे आपल्याला सांगता येत नाही. म्हणून सावध असलं पाहिजे या सैतानापासून. हे रोअरिंग लाईक अ लायन, सिंह गर्जनासाठी तो सैतान थांबलेला आहे, आपल्याला खाण्यासाठी, आपल्याला त्याच्या जेवढामध्ये पकडण्यासाठी. पण ज्यांची श्रद्धा मजबूत आहे, ताकद आहे, त्याला काही होणार नाही. आणि म्हणून सध्याच्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवरती माझ्या बंधू भगिनींनो, अनेक जीवनामध्ये संकट आहेत, आर्थिक संकट आहे. अनेकाला क्वारंटाईन केल्यामुळे थोडंसं भीतीचं निर्माण वातावरण झालेलं आहे. अनेकाला लोनलीनेस झालेला आहे, एकाकीपणाची भावना निर्माण झालेली आहे. परंतु आपण ऐकतो एशिया 43:1-5, आयझाया 143:1 सांगितलेलं आहे की तुम्ही भिवू नका, परमेश्वर तुमच्या बरोबर आहे. तुम्ही माझ्यासाठी अति मौल्यवान आहात. यू आर व्हेरी प्रेशियस टू मी. आणि म्हणूनच घाबरायचं नाही. संकट येतील, प्रसंग येतील, आव्हानं येतील, श्रद्धेची परीक्षा होईल, पण आपण विश्वासामध्ये डगमळता कामा नये. पूर्णपणे त्या विश्वासामध्ये खंबीर राहायला पाहिजे. आपण येशूचे भक्त आहोत, येशूचे शिष्य आहोत. मग इट विल पास अवे. जगामध्ये अनेक घटना घडलेल्या आहेत, अनेक मोठे मोठे आजार झालेले आहेत. हे तुम्ही वाचलेलं आहे, आपण पाहिलेलं आहे. आजार आहे, येतील जातील, पण म्हणजे श्रद्धा जी आहे ती मजबूत राहिली पाहिजे. एव्हरीथिंग विल पास इट अवे, एव्हरीथिंग विल गो. हा जो आजार आलेला आहे हे सुद्धा संपणार आहे. पण आपली श्रद्धा जी आहे, आपला विश्वास जो आहे, आपलं आशास्थान जो आहे ते डगमळता कामा नाही. त्यासाठी आपण एकत्र आलं पाहिजे. आपल्या हृदयाचे दरवाजे येशूसाठी पूर्णपणे उघडूया. त्याची जी खीळ आहे, त्याचा दरवाजा आहे तो मधून आहे. येशू आपल्या दरवाजावर, आपल्या हृदयावर अनेक वेळेला मारत असो. उघडा दरवाजा, आपल्या हृदयाचा दरवाजा जो आहे त्याची चावी, त्याचा दरवाजा मधून आहे. त्यामुळे हृदयातून आपण उघडलं पाहिजे. येशूच्या मार्गामध्ये राहून, जागृत राहून दैवी जीवन जगलं पाहिजे. या जगाच्या सैतानापासून सावध असलं पाहिजे. मोहामध्ये पडू नये म्हणून सावध असलं पाहिजे. आपण आपल्या श्रद्धेमध्ये दक्ष असलं पाहिजे, लक्ष असलं पाहिजे. पवित्र शुद्ध जीवन जगून, जागृत राहून
प्रभू येशूमध्ये या अगोदरचं जीवन होतं. येशू याने अगोदर पहिल्या वाचनात सांगितल्याप्रमाणे ते जीवन गेलेलं आहे. आता नवीन जीवन येशूमध्ये आपल्याला मिळालेलं आहे आणि म्हणूनच श्रद्धेमध्ये मुळवलेले आपण असू द्या. येशूच माझ्या जीवनाचा केंद्रस्थान आहे. येशू माझ्या जीवनाचं सर्वस्व आहे. आणि आपल्या रमेश माऊलीने या 9व्या दिवसात आपण ऐकत आहोत, तिने आपली श्रद्धा येशूमध्ये मुळावलेली ठेवली होती. येशू जरी तिचा पुत्र होता तर तिला माहीत होतं हा देवपुत्र आहे. तिने पूर्णपणे येशूवर श्रद्धा ठेवली. येशूची शिष्या झाली. आई असूनसुद्धा आपणही येशूचे शिष्य व्हायला पाहिजे. येशूसाठी भारावलेले असले पाहिजे. येशूमध्ये जीवन जगलं पाहिजे. रमेश माऊलीप्रमाणे आपल्याला तसं करता यावं. मग तिच्या मध्यस्थीने या मिसेमध्ये आपण प्रार्थना करूया. ख्रिस्ताच्याही माझ्या बंधू भगिनीनो, आमच्या तारणाचे रहस्य साजरं करण्यासाठी ख्रिस्ताच्याही आम्ही इथं जमलेलो आहोत. जीवन आणि आशीर्वादाचा झरा अखिल जगाला खुला करण्यासाठी आपण परमेश्वर पित्याकडे याचना करूया. आपलं उत्तर असेल, हे प्रभो आमची प्रार्थना आहे. हे प्रभो आमची प्रार्थना ऐक. जागृतीचा संदेश देणारे आपले पोप फ्रान्सिस, धर्मप्रांताचे मेंढपाळ आर्चबिशप फेलिक्स मचाडो, तसेच ख्रिस्त सभेतील सर्व धर्मगुरू, धर्मभगिनी, धर्मबंधू या सर्वांवर प्रभूचा आशीर्वाद असावा व त्यांच्या कार्यावर देवाचा वरदहस्त असावा, म्हणून आपण रमिदी मातेच्या मध्यस्थेने प्रभूकडे प्रार्थना करूया. हे प्रभो आमची प्रार्थना ऐक. अखेल मानवजातीने ख्रिस्तात मुलावलेले असावे, तसेच सदोदित प्रार्थना करीत जागृत राहावे, म्हणून आपण रमेदी मातेची मध्यस्थी करूया. हे प्रभो आमची प्रार्थना ऐक. धनी म्हणजेच प्रभू येईल तेव्हा आपले दिवे लावलेले असावेत, म्हणजेच रमेदी धर्मग्रामातील प्रत्येक कुटुंबात जागरूकता दिसावी, म्हणून आपण रमेदी मातेच्या मध्यस्थीने प्रार्थना करूया. हे प्रभो आमची प्रार्थना ऐक. आज जगावर आलेल्या कोरोनाच्या संकटातून आपल्या सर्वांचे संरक्षण व्हावे. जे करोनाग्रस्त रुग्ण आहेत त्यांना रमेदी मातेचा आरोग्यदायी स्पर्श व्हावा. तसेच या महामारीच्या काळात आपली येशूवरील श्रद्धा बळकट व्हावी, म्हणून आपण रमेदी मातेच्या मध्यस्थीने प्रार्थना करूया. हे प्रभो आमची प्रार्थना ऐक. पुढील हेतू मनात आठवूया. आपल्या वैयक्तिक हेतूंसाठी बेरोजगाराला नोकरी मिळावी म्हणून, सर्वांना आरोग्य मिळावे म्हणून. हे सर्व समर्थ पित्या, तुझ्या लोकांच्या प्रार्थना ऐक. तुझ्या प्रेरणेने, श्रद्धेने आम्ही तुझ्याकडे प्रार्थना करतो. त्याचा तू स्वीकार कर. ही प्रार्थना आम्ही प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावाने करतो. आमेन. बंधू भगिनींनो, आपले हे बलिदान सर्व समर्थ पित्याला मान्य व्हावे म्हणून प्रार्थना करा. आपल्या हातून अर्पण केलेल्या बलिदानाचा प्रभू स्वीकार करो.
आणि त्यामुळे त्याच्या नावाचे गुणगान व गौरव होऊन आमचे व त्याच्या पवित्र ख्रिस्त सभेचे कल्याण हो. हे प्रभू परमेश्वरा, आमच्या दानांमुळे तुझ्या प्रीतीचे व क्षमेचे आम्हाला वरदान प्राप्त हो. आमचे जीवन तुझ्या सेवेसाठी खर्च करण्यास आम्हाला स्वातंत्र्य दे. ही प्रार्थना आम्ही प्रभू येशूच्या नावाने करतो. आमेन. प्रभू तुम्हा बरोबर असो. आणि तुम्हाबरोबर सुद्धा तुमच्या अंतकरण प्रभूकडे लावा. आम्ही ती लावली आहे. प्रभू आमचा परमेश्वराचे आभार मानूया. ते योग्य व रास्त आहे. हे पवित्र पित्या, सर्वसमर्थ सनातन परमेश्वरा, आम्ही तुझे नित्य आणि सर्वत्र आभार मानावेत योग्य आणि तारणदायक आहे. प्रेमभावनेमुळे तू मानवाला उत्पन्न केलेस, न्यायभावनेमुळे तुला शिष्येस पात्र ठरवलेस, परंतु दयाभावनेमुळे आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताद्वारे तू त्याचे तारण केलेस. त्याच्याद्वारे स्वर्गांतील सर्व दूत गायनवृंद तुझी आराधना करतात व तुझी स्तुती गातात. त्यांच्या गोड सुरात आमचे मधुर सूर मिसळून आम्ही तुझे आनंदाने गुणगान गातो. प्रभू तू खरोखर पवित्र आहेस, सर्व पावित्र्याचा तू उगम आहेस. ही दाने पवित्र करण्यासाठी तुझा आत्मा यांच्यावर येवो. ही दानं आमच्यासाठी आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताचं शरीर व रक्त म्हणू. स्वेच्छेने स्वीकारलेल्या आपल्या दुःख सणापूर्वी प्रभू येशूने आपल्या हातात भाकर घेतली, तुझे आभार मानले आणि ती भाकर मोडून आपल्या शिष्यांना देत म्हटले, तुम्ही सर्वजण ही घ्या आणि खा. हे माझं शरीर आहे, हे तुमच्यासाठी अर्पिले जाईल. भोजन झाल्यानंतर त्याने आपल्या हातात प्याला घेतला, पुन्हा तुझे आभार मानले आणि तो प्याला आपल्या शिष्यांना देत म्हटले, तुम्ही सर्वजण हा घ्या आणि यामधून प्या. हा माझ्या रक्ताचा प्याला आहे, नव्याने शाश्वत कराराचे रक्त आहे. हे तुमच्या व साऱ्या मानवांच्या पापक्षमेसाठी सांडण्यात येईल. हे माझ्या आठवणीसाठी करा. श्रद्धेच्या रहस्याचा आपण जयघोष करूया. ख्रिस्त मरण पावला, ख्रिस्त जिवंत झाला, ख्रिस्त पुन्हा येईल. येशूच्या मरणाच्या आणि पुनरुत्थानाच्या स्मरणार्थ पित्या, आम्ही तुला जीवनदायी भाकर आणि या तारणदायी पेला अर्पण करतो. तुझ्यासमोर उभे राहण्यास, तुझी सेवा करण्यास आम्हाला पात्र केल्याबद्दल आम्ही तुझे आभार मानतो. ख्रिस्ताचं शरीर आणि रक्त सेवन करणारा आम्ही सर्व पवित्र आत्म्याच्या कृपेने व्हावेत असे आम्ही विनवितो. प्रभू, सर्व जगभर पसरलेल्या तुझ्या ख्रिस्त सभेची आठवण कर. आमचे पोप फ्रान्सिस, आमचे बिशप फेलिक्स, इतर सर्व फादर्स यांच्यास आमची तुझ्या प्रेमात उत्तरोत्तर वाढ कर. मरणातून पुन्हा उडण्याच्या आशेने ख्रिस्तासाठी विश्रांती पावलेल्या आमच्या बदभगिनीची आठवण कर. त्यांना व ख्रिस्तवासी झालेले तर सर्व लोकांना तुझे दिव्य दर्शन घडवू दे. आम्हा सर्वांवर दया कर. देवमाता धन्यकुमारी मरिया, तिचा पती संत योसेफ, सारे प्रेषित
व जगाच्या आरंभापासूनच्या तुझ्या सर्व संतांसह आम्हाला शाश्वत जीवनाचे वाटेकरी कर. त्यांच्याबरोबर आम्ही तुझे स्तुती करावी व आमच्या प्रभू ख्रिस्ताद्वारे तुझा गौरव गावा म्हणून आम्हाला कृपा दे. ख्रिस्ताद्वारे, ख्रिस्तासह, ख्रिस्ता ठाई पवित्र आत्म्याच्या ऐक्यात सर्व समर्थ पित्या तुझा सन्मान आणि गौरव सदा सर्वदा होवो. आमेन. प्रभू येशूच्या शब्दात आपण परमपित्याकडे आत्मविश्वासाने प्रार्थना करूया. आमच्या स्वर्गीय बापा, तुझे नाव पवित्र मानले जावो, तुझे राज्य येवो, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरही तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची दररोजची भाकर आज आम्हाला दे, जशी आम्ही आमचे अपराध करणाऱ्यांना क्षमा करतो तशीच तू आमच्या अपराधांची क्षमा कर. आणि आम्हाला मोहात पडू देऊ नकोस, पण वाईटापासून आम्हाला सोडव. हे प्रभू, सर्व वाईटापासून आमचे संरक्षण कर. या जीवनात तू आम्हाला शांती दे. आमच्या तारणाऱ्या येशू ख्रिस्ताच्या पुन्हा येण्याची आणि शाश्वत जीवनाच्या आशेने वाट पाहत असता आम्ही तुझ्या दयेच्या सहाय्यानं पापांपासून दूर राहावे व सर्व संकटापासून सुरक्षित असावे. कारण राज्य, अधिकार व गौरव सदा सर्वदा तुझाच आहे. हे प्रभू येशू ख्रिस्ता, तू आपल्या प्रेषितास म्हणालास, मी तुम्हासाठी शांती राखून ठेवतो, मी माझी शांती तुम्हास देतो. म्हणून आमच्या पापांकडे पाहू नकोस, तर तुझ्या ख्रिस्त सभेच्या श्रद्धेकडे पहा आणि आम्हाला तुझ्या स्वर्गीय राज्यांतील शांती अनैक्य देण्याची कृपा कर. तू नित्यजीवी असून सदा सर्वदा राज्य करतोस. प्रभूची शांती तुम्हाबरोबर सदा असो. आणि तुम्हाबरोबर सुद्धा. आपण एकमेकास शांतीने वंदन करूया. जगाचे पापे दूर करणारे देवाचे कोकरू पहा. या कोकराच्या भोजनास निमंत्रित झालेले आपण सर्व धन्य. हे प्रभू, तुझा स्वीकार करावयास मी पात्र नाही, परंतु एक शब्द मात्र बोल, म्हणजे मी बरा होईल. माझ्या प्रिय येशू, तू अल्तारावरील पवित्र साक्रामेंतात जातीने हजर असतोस, यावर माझी नितांत श्रद्धा आहे. सर्वापेक्षा माझे तुझ्यावर प्रेम आहे आणि माझ्यामध्ये तू यावा अशी माझी तीव्र इच्छा आहे. या दिवसात मी तुला पवित्र मिसा साक्रामेंताद्वारे स्वीकारू शकत नसलो तरी निदान आध्यात्मिक स्वरूपात तू माझ्या अंतःकरणात ये. तू नेहमीच माझबरोबर असतोस. मी तुला मिठी मारतो. तुझ्यापासून माझा कधीही विभोग होऊ देऊ नकोस. आमेन. आपण प्रार्थना करूया.
हे प्रभू, या ख्रिस्त शरीराच्या कृपा सामर्थ्याने तुझ्याशी एकनिष्ठ राहण्यास व शाश्वत जीवनाकडे वाटचाल करण्यास आम्हाला सहाय्य कर. ही प्रार्थना आम्ही प्रभू ख्रिस्ताच्या द्वारे करतो. आमेन. प्रभू तुम्हा बरोबर असो. आणि तुम्हाबरोबर सर्वसमर्थ परमेश्वर पिता पुत्र आणि पवित्र आत्म्याचा आशीर्वाद आपण सर्वांवर येवो. आमेन. जा. प्रभूच्या श्रद्धेमध्ये मुळावलेला असण्यासाठी जागृत राहण्यासाठी तुम्हाला पाठविण्यात येत आहे. देवाला धन्यवाद. रमेदी मातेच्या नोवेनाची प्रार्थना. ही आमच्या रमेदी माती साऱ्या विश्वाची तू प्रेमळ आई असून वसईकरांसाठी रमेदी माऊली म्हणजे आजारांतून मुक्ती देणारी तुझी इच्छा पूर्ण करणारी माता म्हणून तू प्रसिद्ध आहेस. तुझ्यामार्फत परमेश्वराकडून प्राप्त झालेल्या वरदानाबद्दल परमेश्वराचे तुझे आभार मानून स्तुती करण्यासाठी वसई परिसराच्या विविध भागांतून वसई बाहेरून असंख्य भाविक तुझ्या चरणापाशी एकत्र येत असतात. सर्व प्रकारच्या शारीरिक, मानसिक व भावनिक आजारांतून मुक्ती देणाऱ्या हे रमेदी माती, पापात खितपत पडलेल्या तुझ्या सर्व लेकरावर दयादृष्टीने पहा. आम्हाला आमच्या आजारांतून मुक्ती मिळविण्यासाठी, आमच्या कुटुंबात शांती व प्रेम सदैव नांदण्यासाठी, आमच्या मुलांना अभ्यासात, व्यवसायात यश मिळून त्यांचे भवितव्य उज्ज्वल होऊन ते सन्मार्गावर राहण्यासाठी, आमच्या इच्छा आकांक्षा परमेश्वराच्या इच्छेनुसार पूर्ण होण्यासाठी, आपल्या अंतःकरणात विशेष हेतू बाळगून मोठ्या अपेक्षेने तुझ्याकडे येत असलेल्या तुझ्या विवाहित कन्यांची स्वप्न पूर्ण होण्यासाठी आणि प्रेम, शांती व आनंदरूपी फुलांनी आमचे जीवनवेल फुलविण्यासाठी आम्ही सर्वजण तुझी आळवणी करतो. थोडा वेळ शांत राहून रमेद माऊलीकडे आपल्या मनातले हेतू सांगूया. आमच्या मागण्या तू प्रभू परमेश्वरापाशी रुजू कर व तुझ्या मध्यस्थीने त्या पूर्ण कर, अशी विनंती आम्ही तुझपाशी करतो. आमेन. हे रमेदी माते, आम्हासाठी प्रभूकडे मध्यस्थी कर.